15वा आणि त्याच्यावर बिजून भगवंताच्या मुखातला जो बोध आहे बुद्धीला अखंड साक्षात्कार करून देण्यास सामर्थ्य त्या बोधाला जीवाचा उद्धार आहे, आत्मसाक्षात्कार आहे आणि त्यावेळी स्वतःला स्वतःचाच आविष्कार आहे. तेव्हा आपण आपल्याला जाणतो आणि परमात्मा बनतो. ही वेदाची निष्ठा आहे. वेदामध्ये जेव्हा एक शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे आपल्या स्वरूपाची प्रतीती आहे. जसं तुम्हाला जगताची प्रतीती येते, तुम्हाला माहिती आहे दृश्य तुम्ही पाहता, पण दृश्यामध्ये तो आहे आणि दृश्याचा जेव्हा वृत्ती दृश्याला सोडते, दृश्यामध्ये तो आहे, तिला तो दिसतो आणि कळतो, अनुभव म्हणतात त्याला. तुमच्या दृष्टीने दिसणं व्यवहार आहे, पण ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीनं ते दिसणंच तो आहे. हा, मग तोच दृश्य रूपानं वाचतोय ते वर्तमान आणि तो असतोय अस्तित्व रूप आणि त्याचा संबंध ही सिद्धता ज्ञानाची, फलद्रुपता वेदाची आणि स्थिती मोक्षाची, प्रतित्या त्या ईश्वराची. त्या म्हणजे त्या ईश्वराला कधी बघितलंच नाही तुम्ही, कधीच नाही, शक्यच नाही. कारण वेदाच्या शिवाय त्याचं दर्शन नाही, संताशिवाय त्याची अनुभूती नाही आणि ग्रंथाशिवाय त्याचा बोध नाही आणि तपस्येशिवाय तो अनुभूतीला येत नाही. वेदांताचा तपस्या, वेदांताची तपस्या येते, अध्यात्माची घडी येते, मोक्षाची ती घडी बसवते संत. तुम्हाला आता काय बोलले उठल्या झोपेतनं की भावी मी म्हणलं सर तिसरा तरंग सांगणार नाही. परती राग लोहवी धर्म मोक्षाची शाखा पालवी, पालना जत नित्य नवी वाढतीची असे पुढे उपरती. अगोदर धर्माची भांडी आली, सुकृत केलं आणि त्या सुकृताच्या कर्मामुळं धर्माची भांडी वरी गेली, पण ती स्वर्गाच्या तिकडे ढुकली. ती फक्त आडवाट झाली होती धर्माची. नंतर काय झालं, पुढा उपरती राग लोहवी. बर का, सुंदर विषय ऐका काही. पुढचं काय सांगितलं ना आपल्याला की राग म्हणजे विषासक्ती, पुढे उपरती राग लोहवी. आता जी विषासक्ती आहे लाल लाल फुलं, वैराग्य म्हणजे पांढऱ्या फुल, पांढरा का घालतो वैराग्य. मग ते आसक्ती थांबल्याने वैराग्य उपरती म्हणजे वैराग्य झालं. त्या धर्माच्या वागण्यानं सत्कर्मानं उपरती तयार झाली, स्वच्छता अंतकरण झालं आणि त्याच्यामुळे वैराग्याची उत्पत्ती. उपरती म्हणजे वैराग्य. एक उदास व्हायला बाजूला सरकलं, मग वासनेपासून मन बाजूला झालं. आता ऐका, उपरती राग लोहवी धर्म मोक्षाची शाखा पालवी. बघा आता तिथं धर्माची मागणं आणि मोक्ष काय हे जाणून घ्यायला. धर्म मोक्षाची शाखा पालवी, ती बुद्धीला शाखा फुटते, पालन त्याला पाला येतं. आणि तसं बुद्धीला मध्ये एक वासना तयार होती. तसे आम्हाला सगळं सांगा, त्यांचा मागपासून वाटत होता की आम्हाला सांगा. तर त्या म्हणायचं आम्हाला काहीच कळत नाही, काहीच माहित नाही, सगळं द्या आम्हाला. आता का पालनं जत नित्य नवी वाढजीत असे. बघा, मग पालनं जत नित्य नवी वाढीत असे, त्या नित्य नवे पानं फुटतात त्याला शिकण्याची, ऐकण्याची. आणि ते ऐकणी त्या वैराग्यानं तिची स्थिती बुद्धीला धारण करून आणि त्याला मला जाणण्याची स्थिती तयार होती आणि ती बुद्धी मला जाणण्यासाठी परिपूर्ण होती वैराग्यानं. म्हणजे भांड्या फुटल्या त्या पुन्हा. एक भांडा इकडे गेला, एकामध्ये वैराग्य झालं, एक स्वर्गाकडे गेली आणि पुन्हा दुसरी भांडी उपरती तयार झाली. आणि त्याच्यानंतर धर्म मोक्षाची पाणी फुटू लागली आणि त्या मोक्षाच्या आशानं इच्छा तयार झाली.
ते पान आहेत त्या वृक्षाचे, त्या फांदीचे पान आहेत. एक उपरती आणि मोक्षाची स्थिती, ती त्याला ओळखणं आणि त्याची स्थिती भगवंताची कशी आहे, जगात तो कसा आहे आणि त्याच्याकडे कसं जायचं, त्याला कसं एक रूप व्हायचं, ते आपलं रूप होते तर कसं थांबायचं हे माहिती नसतं ना बुद्धीला. म्हणून धर्म मोक्षाची सांगितलं इथं खाली. बघा, धर्म मोक्षाची शाखा पालवी, पालला जात नित्य नवी, पाला फुटाला नवीन नवीन, पाला जात म्हणजे नवीन पानं फुटाली, नित्य नवी वाढत असते. ते वाढायत ना, इच्छा भूक वाढायला बुद्धीची, मग सत्कर्म वाढलं ना, त्याचा पाय आहे सत्कर्म. आणि वाढ ही त्याची पाणी मोक्षाची आणि धर्म आणि मोक्ष. म्हणजे धर्म म्हणजे त्या ईश्वराची प्राप्ती, हा धर्म आहे करा आपला. तुम्ही धर्म दुसरं काय म्हणता, ते धर्म तसा नाही, हा धर्म त्या भगवंताचं जाणीव, त्या भगवंताची स्थिती, त्या भगवंताला जाणणं, हा धर्म. मनुष्य धर्म नीट वागणं हा मूळ धर्म आहेच आहे, पण हा सूक्ष्म हा पण आहे. धर्म शाखा पाळावी नित्य नवीन नवीन ग्रंथ शिकणं, अध्यात्म ऐकणं, कळून घेणं, हे हृदयाचं एक इच्छा वाढते. पै रविचंद्रादी ग्रहवर इतर ऋषी विद्याधर आणि शाखा प्रकार पैसे घेती. रवी चंद्र ग्रहवर बघा, आता ग्रह हे नवग्रह, मित्र, ऋषी आणि हे सगळे त्या वृक्षाच्या आडफाटे आड्या फुटलेल्या आहेत ना. रवी कोणी झालं, चंद्र झालं, कोणी शची झालं, ऋषी झालं, कोणी पित्र झालं, नाही का. हे साखर वृक्षाच्या तिकडे फांटे गेले आडवे, आडे शाखा प्रकार पैसे किती पसरले. वृक्षाच्या पण भांडे आहेत ना. याही पासून येऊन सवडे बुडवले फळाचे मी पुढे, इंद्रादित ते मांडवले थोर शाखाचे. आता इंद्रादित ब्राह्मणाचा 100 जन्म घेतला. ब्राह्मण कुळामध्ये 100 जन्माचा, प्रत्येक वेळेस यज्ञ 100 करायचे, आणि त्या पुन्हा इंद्रपद ते जातं दुसरं येते. कशी एक फांदी वाढली, लहान फांदी का इंद्राची, कल्पचा कल्प आयुष्य इंद्राचं. मांडवडे थोर शाखाची, ही मोठी शाखा, लई मोठी फांदी आहे, ही लवकर संपत नाही, फांदी तुटत नाही, कारण कल्पचा कल्प वृक्ष इंद्र सुख देते स्वर्गाचं. ही पण शाखा आहे वृक्षाची. मग तयाही उपरी, त्याच्यावर कोणत्या इंद्राची वर शाखा कोणती आहे. मग तयाही उपरी डहाळिया तपोज्ञानाच्या, मग तयाही उपरी डहाळिया तपोज्ञाने उंचावल्या, मरीची कसुपादेया उपरी शाखा. आता तो जो इंद्र आहे ना, त्याच्या पुढे मरीची कश्यप ऋषी त्याला त्याच्या तपापेक्षा जास्त उग्र तप करतात, आणि त्याच्या पण फांटे उगते. मरीची कश्यप दिदी अशा ऋषी झाले ना, त्याच्या फांद्या मनुष्य देहातून ऋषी बनले, त्याच्यापेक्षा उग्र तप केले, त्याच्यापेक्षा उंच फांद्या, त्याच्यावरची फांदी. आता पुढचं आहे का. मग माळो वाळी उत्तर उत्तर एवं माळो वाळी उत्तर उत्तर, असा पुढे पुढे पुढच्या फांद्या कशा फुटतात तुला सांगतो. एवं माळो वाळी उत्तर उत्तर ऊर्ध्व शाखाचा पैसारू, उडीसा नागरिथारू फलाढ्य. हा ऊर्ध्व शाखाचा, वरच्या शाखाचा हा पसरलेला फांद्या. उडीसाना अग्रिथोर बघा, तो पुढ्याच्या ठिकाणी लहान दिसायला, पण त्याचा वरली त्याच खूप फलाढ्य शक्ती थोडा पसरला. हा उडीसाना अग्रिथोर फलाढ्य. तो कसं झाले, पुढ्याच्या ठिकाणी जर लहान दिसले ते लोक, पण त्यांचं फल खूप मोठं आहे. असे बोलणं नाही, म्हणजे वरच्या फांदीचा शेंडा म्हणजे हे बलाढ्य लोक, त्यांचं फळ फार मान. ऋषी मुळीची ते गलान येते. उपरी शाखा पुढी अग्रथोर फलाढ्य. हा हे शेंड्याकडचे लोक पुढे फलाढ्य, थोर त्यांचं फळ ते बघते तपस्या, आणि माझं सुख घेते. सनंदन सनद सूर्या हे थोर मोठे ऋषी, हे लय मोठ्या फांद्या, लय बलाढ्य फळ देते. आणि आग्र शेंड्या आहे त्यांचा, हे वरच्या शेंड्याच्या टोकत, त्याच्या पुढे कोणीच नाही, त्याच्या पुढे कोणी. आता लिंग मस्त आहे, पुढचा आहे का. वरी पुरी शाखा ही पाठी, वरी फळभार जे किरटी, ते ब्रह्म शांत गठी कोम मुनी गती. आता यावरच्या फांद्या उपरी शाखा पाठी, त्याच्या वरच्या शाखा उपरी शाखा पाठी,
भाभी आपण जे वाचतो ना आंधळ वाचतो आंधळ आकल फिकल मला लई राग येतो आंधळ्याला का वाचायचं बरं काही वाचलं तरी आपण हरिपाठ बी घ्या ना कळत नाही का कळत नाही हे बी कळत नाही काही नाही विचार सागर झाल्याच्या हरिपाठही आता मी जे बघते नाही माऊलींचं त्याच्यामध्ये काही काही जे एपिसोड आहेत ना नाही 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 हरिपाठात संवाद लय सुंदर आहे त्यांना सांगितलं का तुम्हाला आता नंतर सांगेल मी पण लय सुंदर आहे नाम नाम जे सूक्ष्म जास्त उच्चारानं हे परावाणी वैखरी ते वैखरीचा जो उच्चार आहे तो परीमध्ये ते स्पंदन आहे लय सुंदर आहे तुम्हाला मी सांगू तरी म्हणजे आपल्या सूक्ष्मपण असतोच ऐकत नाही काय फालतू वाटत ऐकत नसते स्फुरण असतं काय ते परावाणीतून आता हे बोलता होतो आमचा अभ्यास कारण ती सवय लागलेली ना सूक्ष्म कसंच आहे जसं दूध बघताना मध्ये लोणी असतं पण दिसतंय का पण लोण्याला जी क्रिया करून झाली तेव्हा लोणी दिसतच त्यांना पण नुसतं दूध पाहताना त्याची क्रिया असते जसं तुमच्या क्रिया नाही ना पुढच्या आता आमच्या क्रिया आहेत ना अंतःकरणाच्या एक एक टप्प्याने श्रवण मनन निध्यासन प्रथम पदार्थ शोधन संताची संगती संताची सेवा संताचा कृपा संताची सगळं सगळं जे संताचं सोबत राहिलं त्याचं फल कुठं जाणार आहे बेटा आहे तुमच्या आत आहे म्हणून बाहेर एवढं पडतं पाणी काढणं म्हणजे आपण म्हणतो पाषाण लागला ती पहार पण काही नाही झाली मग त्याचा परिसर वाढवून ते पाषाण फोडतात पण जेव्हा पाषाण फोडत आतून पाणी निघतं पण पाषाण फोडायला तेवढं मशीनला घासावं लागतं तसं अज्ञानाचा पाषाण हे तर काळा पाषाण हे अज्ञानाचा पाषाण आहे हे तर धोंडा फुटल किती अनाधिकारापासून हे तर फुटणं सोपं आहे का लोकांना कळत नाही की अज्ञान आहे अज्ञान काय हे लोकांना भाषेत माहित नाही कारण सांगतो तुम्हाला 90% लोकांना माहित नाही अज्ञानच नाही पण 99 आम्हाला करायचं का तुमच्या अज्ञाना वाचून आमचा संसार थांबलाय का आमचं दुखलं का कुठं सोनं घेणं प्रॉपर्टी घेणं भांडणं करणं आम्ही जगलं सुटलं का आम्हाला काय कमी काय तुमचं अज्ञान नाही आम्ही शिकलं तर आमचं कुठं रुकलं तुम्ही मरा त्या अज्ञानाकडे भांडणे करा अज्ञानाला सुरुवात करा आमचं काय आम्हाला ते सांगू नका खूप जण येत असं म्हणणार आहे भेंडर सगळेच असे काटेरी उलट बोलते तू काय लय लय काटेरी बाबळे बाबळी काटेरी बाबळी अरे तुम्हाला कळत नाही त्यांना कळत तर ते पुढे येत हे ऋषी मुनी अग्रसेन आहे आणि त्याच्यावर चौपुरी ढाळ्या फळभार किरीटी कोण म्हणी गती ब्रह्मी शांत अनगती कोण म्हणी गती राहिले सगळ्याच ब्रह्मी शांत अनगती कोण म्हणे गती त्या ऋषी मुनीच्या पुढे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले ते साधक आहेत ते माझ्यामध्ये ते मला प्राप्त झाले ब्रह्मी शांत अनगती कोण म्हणे गती ते वरचे हे ज्ञानी त्याचा शेवटचा टोक आहे त्याच्या पुढे कोणीच नाही पुढचे उच्चच आहे तुम्हाला सांगण्यात आले आणि तुमचं अज्ञान काय आम्हाला काय करायचे काही पाठी येते फळ भारती किरटी आता वरच्या फांदीला कसा फळ येतोय मोक्षाचं माझ्या प्राप्तीचं माझ्या ऐक्याचं माझ्या स्वरूपाचे त्याला मी माझ्या कसा जवळ घेतो मोक्षाचं फळ कसं घेतो त्या जीवाला शिव कसा करतो त्याला माझ्या सोबत कसा घेतो तो माझ्या शेपरूप कसा राहतो त्याचा शेवटचा फांदा तुपडी फांदी एक सांग का वाटलंच नाही की 15 अध्यायामध्ये एवढं निघल नाही कधीच नाही वाटलं एकी फळ भार जे कीर्ती वरच्या शेंड्यावर जो त्या ज्ञानीवंताचा जाऊ शेवटचा शेंडा जो फळ घेतो माझं तो कोणचं फळ आहे शेवटच्या टोकाला मी काय देतो फळ ते शेवटच्या फांदीला देतो ऐक एक फळ भार जे किरीटी किरीटी म्हणजे अर्जुना जे ब्रह्म शांत अनगती निगती कौंब हे माझं चिंतन करताना जर माझा मोक्ष झाला नाही त्याला ब्रह्मलोक आणि शिवलोकात नेऊन ठेवतो माझं चिंतन ऐका ब्रह्म शांत अनगटी ब्रह्मलोक शिवलोक शेवटच्या फांदीचे त्याच्या पुढे मग ज्ञानी लोक असतात शेवटचा लोक आमचा ब्रह्मलोक आहे त्याच्या अलीकडची फांदी ब्रह्म शांत अनगटी म्हणजे 2 फांद्या येतात एक ब्रह्मलोक एक शिवलोक मग त्या लोकाला अध्ययन करून माझ्यापासून त्या जन्म मृत्यूला ठेवत नाही ब्रह्मलोकात शिवलोकात नेऊन सोडतो
मग अध्ययन करून त्याने पुन्हा जन्म घेतात का नाही मी सांगितलं नाही तर नंतर पुढचा जो लोक आहे तो आपण आहे ज्ञानी. त्याच्यानंतर पुढे भांडीच नाही. आणि मग जाणार त्याच्यानंतरचा जो लोक आहे तो आपण ज्ञानी आहे. व्यापक व्यायचं मध्ये तो कसा पुढे बोलत होता ते ब्रह्म शांत अनगती निगती कोम म्हणे गती. मग त्या पुढचा फळभार त्या लोकांना ऋषी म्हणून जे तपस्या केली त्यांना शिवलोकात ब्रह्मलोकात नेऊन ठेवतो. मग संपले भांडे का संसार वृक्षाचे भांड्या संपल्या. कळाल का कधीतरी काही हे बी सरळ फांटा गेला करतोय गेला तर पुन्हा चुकले ओवांडे दुने तो मागवते पैसेने मुळची होय. बघा आता जी शेवटची भांडी गेली का शिवलोक कुशलोक पुन्हा वापस येतो पुन्हा संपले. ऐका फळांचे ओझे पण ते फळ ओझ्यानं वाकलं. ऐका उर्धी वांडेतून ते उर्धी म्हणजे वरच्या फांद्या वाकल्या ना खाली वाकल्या उजूने जो मागोती पैसने मुळची होय. पुन्हा मुळा करून देतात फळ संपल्या तिला सुटलं गण पुण्य. जवळ मागोती पैसने मुळीची होय तर पुन्हा मुळा खाली यावं लागत. मृत्यू लोक द्यावंच लागलं करू नाही. मग म्हणून माझी प्राप्ती कर माझं ज्ञान संपादन कर आत्मचिंतन कर वैराग्याचा पांगून घे विवेकाची धारणा कर साधूची संगती धर वेदाचा चमत्कार कर आणि ओबीचा सार प्राप्त ग्रहण कर. त्याला म्हणतात काय श्रवण भक्ती. पुन्हा शिवलोकात जरी गेलं ब्रह्मलोकात जरी गेलं तर तुला पुन्हा खाली यावं लागतं. फळभोग संपला की मुळ लोका जेव्हा माग होते पैसनी मुळची होय. ते मुळाकडे जातच पुन्हा अज्ञान मुळे तर ठेवलंच आहे त्यानं. फळ संपलं पुण्य संपलं की आणि पुन्हा आता ब्रह्मलोकात गेलेले लोक खाली गोटे करणारे लोकांना काय म्हणणारे ताई कुठंच नाही त्यांना जागाच ना त्यांना तर एवढं करून खाली यावं लागेल ताई. त्या लोकांना खाली आपतील. आता ह्या लोकांचं काय करायचं थोडं अवडंबर आहे आपलं. आपल्याला आपण काय केलं हा आपण म्हणतो ना एरवी त्रास झाला आपण काय केलं असत पण आपल्याला माहिती असते का तरी रुखा प्राकर्ता हे तरी रुखा जे फळे दाटती होय शाखा. फळे दाटती बघा हा कसं दाटत ते ओवांडलेले देखा बुडाशी फळाची वजन पण खाली आता कशी येते बघा. प्राकर्ता हे तरी रुखा हे लौकिक आहे सुख फळ की लौकिक अलौकिक नाही. अलौकिक माझी प्राप्ती लौकिक हे जगतात पुन्हा वापस येईल. बघ आता काय सांगतो ते प्राकर्ता ही तरी रुखा ही लौकिक झाडाची फांदी आहे. फळ भोगायला येते तिथे नेऊन ठेवतो मी फळ संपली खाली आणतो मी. ऐका आता जे फळे दाटली होय शाखा ते त्याचे फळ त्या तपाचं फळ त्या शाखेला दाटून आले ना. त्या मनुष्य शाखा ज्यानं फळ केलं तपस्या केलं ऋषी मुनी हे त्याचे फळ त्या शाखा दाटून आले फळ गच्च ते ओवांडलेली देखा बुडाशी आहे. त्या फळांच्या ओझ्यानं ते काय फांद्या खाली वाकल्या. आता पुढे काय सांग मौली तैसे जेतोनी हा आगवा संसार तरू उठावा ते मुळे टेकती पांडवा वाढते नि ज्ञानी. वा 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 जे ज्ञानी ज्या मुळाला ज्ञान आहे त्याचा नाश करून माझ्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात तेच ते पुन्हा हे लोक मुळाकडे जात माझ्या. सांगते की सर तुम्हाला नाही कळालं आणि का तैसे जे थोडी हा आगवा ज्या मुळापासून अज्ञानापासून जे लोक जास्त ज्ञान घेतलं आणि उंच गेले मला प्राप्त केले. काय का संसार तरू उठावा संसार तरूचा उठावा त्यांना कळाला संसार तरू आणि त्याने माझी प्राप्त केली. बरोबर मला प्राप्त झाली ते जे ज्यानं मला जाणलं संसार वृक्ष मानला कसा ऐकाने वर्णन ऐकलं आणि त्यानं ऐकून त्या संसार वृक्षा काय झाला पाठ झाला आणि त्याला माझी प्राप्ती झाली. तसं ह्यांच्या फळाची प्राप्ती वाढते ज्ञान. बघा ऐका ते ओलांडते देखा पुढे असे मग ते पुन्हा असे ज्ञानी होऊन मला प्राप्त होतात असं म्हणतात का आहे की आता खालच्या होईल बघ. यांना मात्र सांगितलंय तैसे येथून हा गवा संसार तर उठावा ते मुळे टेकती पांडवा वाढते नि ज्ञान. बघा ज्यांना हा संसार तरुचे चिंतन करून मुळापासून जे अज्ञान फेकून दिलं आणि परब्रह्म ते प्राप्त केली
तसं ते आता माझ्या मुळाकडे हे लोक हा. जिथून हा संसार तर उत्पन्न झाला तिथून हे लोक आता इकडे येतात. आता बहुतेक असं समन्वय थोडी शंका आहे त्यांची, तर बघू खालच्या गोष्ट काय ते. म्हणून ब्रह्मशाळा परोते वाढणे नाही जीवाते तेथे मग वरवती ब्रह्मची की. ऐका, ब्रह्मशाळा परोते जे लोक ब्रह्मलोकात शिवलोकात गेले त्याला पुढचा लोक नाही, त्याला नंतर माझाच लोक आहे. पडतो त्या पुढचे लोकच नाही तिथपर्यंत. आता मी म्हणलं ना त्याला खाली पडत ते चुकीचं आहे. म्हणजे मला जमत नाही, थोडस सूक्ष्म आहे मला सांगत. मी म्हणत थोडं काय पुढे ते, पण तिथं सुद्धा समन्वय लागला गेला नाही. ब्रह्मशाळा परोते ज्यांना ऋषी मुनी कश्यपाती लोकांना ह्या भांड्या सगळ्या शेवटच्या अग्रभागचा टोक त्या ब्रह्मलोकात शिवलोकात नेलं तर त्यांना कुणा पुढचा जन्म नाही, पुढचा लोक नाही. त्याला माझ्या स्वरूपाकडे आणून ब्रह्मज्ञान जे देतो आणि ते माझ्या लोकात येतात. माझ्या पुढे नंतर लोक नाहीये, सगळ्या शेवट टोक मीच आहे. माझ्या पुढे कुठलाच लोक नाही, कुठलीच फांदी नाही, कुठं कोणती भान जाऊ शकत नाही. तिथपर्यंत गेलेल्या लोकाला मी माझ्याकडे आणतो. बघा कसं आणतो, म्हणजे त्या जसं संसार करू माझ्या, म्हणजे मी मूळ आहे संसार करू त्या मुळाकडे त्यांना आणतो. हा, त्या मुळाकडे. म्हणून ब्रह्मशाळा परोते वाढणे नाही जीवा, त्याच्या पुढे कठेला जाता येते, कठेला पुढे मीच आहे. ते ठेवणी बघ ते ब्रह्माचं की तिथं काहीच नाही. मग पुढे गेल्याच्या लोकांचं गमन आपण करत नाही. मी त्याला नंतर माझ्याकडे घेतो मी. बघा मग त्याला पुढे काय आहे, परब्रह्मच आहे मी. शिवलोक ब्रह्मलोकाच्या पुढे परत हे मीच आहे. परब्रह्माचा व्यापक सत्ता आहे, त्याच्या पुढे लोक नाही, कोणती फन जात नाही. मग त्या लोकांना मी माझ्याकडे घेतो. म्हणजे बघा ऋषी मुनी पुढे जातात ते, बापरे ते सुंदर आहे. किती स्टेप बाय स्टेप ब्रह्मापर्यंत जाण्याचे स्टेप पहिला सांगितले कृष्णाने. पायरी पायरी कसा बोललेला बघा ना ताई, किती सुंदर आहे. ब्रह्मविद्या शिकली अरण्यात तपस्या करून ऋषी मुनीकडनं संताकडून त्यांनी ही ब्रह्मविद्या संपादन केली. घर टाकून दाटप कसायला गेले त्याच्यासाठी गेले ना. मग त्यांची तपस्याला शिवलोकात गेली, शिवलोकात त्यांना ब्रह्मलोकात माझ्याकडे घेतलं. मी पुढचा फंडा जातच नाही, त्याला मी माझ्याकडे घेतो. पुढे लोकच नाही, फंडा जातच नाही, ते माझ्या असून काय नाहीच तर काही. आणि ही चिंतन ब्रह्म ऋषीच आहे. जे ऋषीने तपस्या केली तीच आपली तपस्या आहे. महाराज म्हणायचे, काका सांगायचे की गुरुजींना काशीला जाऊन हे वैराग्य हे सगळं शिकलं, अध्ययन अध्यापन चिंतन मनन, हे काशीची ब्रह्मविद्या आपल्याकडे नव्हतीच. आणि आता तरी कुठे काय मॅडम काय म्हणल्या, तुमच्या गावाशी कुठंच नाही म्हणले. नाही कुठंच नाही, कुठंच पंढरपूर म्हणते तिथं पण नाही. श्रीकृष्ण लोहिया, कंधार महाराज कंधारकर, हे सगळे महाराज त्या काळातले होते. आणि ते गुरुजीचा ऐकत होते मुक्ताबाईच्या मठात. तर त्यांना गुरुजीला म्हणलं तुम्ही थांबा, न्यायला आले परभणीला. मग तीच आठवण मला कालव्यात पाणी घातलं त्याच्यामुळे की ते सगळे जे लोक होते ना, तर त्यांना म्हणले गुरुजी तुमचा वेदांत इथं नाहीये आणि त्याची गरज आम्हाला आहे. तीन भाऊ धुंडा बंडा गुंडा, म्हणजे आता मोठे त्यांचे पूर्वज, तर त्यांना परभणीला महाराजांना न्यायला आले. पुढचं ऐका आता. ते म्हणले मी येत नाही, मी प्रखर आहे, मी वैराग्य आहे, माझी साधी भाषा नाही, माझ्या शिवाय खाऊ लागतील ती भाषा गुरुजीची परभणी. ते म्हणे खाऊ, मी जर बिघडतो शिव्या घाली खाता. ते म्हणे खाऊ. एक प्रसंग सांगू, महाराजांचं नाव घेत नाही. त्यांना दोन बायका पिछा साक्त महाराज म्हणले ऐक की नाही बोला. दोन बायका एकाच भागले नाही का गेले का गुरुजी. गाय आमचं परंपरा तसली निर्भेड तशी खन खन नाना आमचं वाचतंय, कारण ते नाणं प्युअर आहे, खोटं नाणं नाही, दोष नाही. आमचं नाणं असलं की विचारूच नका तुम्ही. समोर बस होते महाराज, ते त्यांना म्हणून खाली म्हणलं हो विषा सक्तच आहे, मी मान्य केलं ना. आणि एवढ्या महाराजाला तेच म्हणाय विद्वान ब्राह्मणाला आम्ही कोणते आमचे गुरुजी नतमस्तक समोरचे लोक विद्वान ब्राह्मण, काय तपस्या असेल गुरुजींची, काय वाणी वेदाची, काय स्थिती मोक्षाची, आणि काय वाणी मांडण्याची. किधर नाही मी काही किसके पास नाहीये. माना नाही तर खड्ड्यात जा तुम्ही. आमच्या समाजाचं आमचं भूषण आहे. आमचे गुरुजी हिरा आहेत ज्ञानाचा, तर चमकता तारा आहे जगतात सूर्य ज्ञानाचा. सूर्य आमचे गुरुजी
तुम्हाला नसन त्यांचं काही तर नसू द्या, पण आम्हाला आहे. आमच्या रक्ताच्या कणा कणात गुरुजी, तुमच्यात नसल, आमच्यात आहे. बरोबर का चूक आहे? आता ऐका, जसं ते तिन्ही महाराज म्हणले तुम्ही इथे राहा, त्यातून मास आणि तुमचा वेदांत द्या, असं म्हणलं की किती वर्षांनंतर गेले गुरुजी. आणि ऐका, 30 वेळ पुन्हा आता काळ आली की तुम्ही गुरुजींच्या मठात या आणि चिंतन करा. तुम्हाला तुमची जागा देईल ते. हे आमच्या सगळ्यात रहस्य आहे. दुआ आहे माझ्या गुरुजींची, माझ्या संत महात्म्याची कृपा आहे की तुम्ही या आणि चिंतन द्या. काय नाही हल्लं म्हणलं, ती आठवण झाली मला. बाकीचे नका म्हणू द्या हो, एकानं तरी म्हणलं ते काय लहान माणूस नाही, मोठं व्यक्तिमत्व, ट्रस्टीत मंदिरातले लहान आहेत माणसं व्हायचे, परी हे असं व्हायचे, ब्रह्माती कधी अगवसे, उर्दू मुळा सरिसे न तो कधी गा. बघा ऐका, मस्त आहे हा. परी हे असं व्हायचे, तुला मी सांगतो आता. ब्रह्मादिक ते अंग वसे, ब्रह्मलोकात शिवलोकाचे लोक पोचले का, उर्दू मुळा सरिसे न तो कधी गा. ह्या बरोबरीचे नाही बर का, साधारण लोक नाही ऐका. उर्दू मुळा सरिसे न तो कधी गा, ते बाकीच्या लोकांसारखे नाहीत. ते त्यांची गंती गुणासन करू नकोस, तुलना करू नकोस. ते साधे लोक शेवटी लोकांना येते. ब्रह्मलोक शिवलोक कुणी जाऊ शकत नाही, कुणी जाऊ शकत नाही. त्यांची गंती गुणासोबत करू नको, तू बिलकुल करू नको. आता ब्रह्म सुद्धा त्यांची बरोबरी करू शकत नाही त्या लोकांचे. ऐका, ब्रह्म जे आहे स्वरूप, ते पण ह्या लोकांची बरोबरी करू शकत नाही, कारण ब्रह्म बोलत नाही, हे लोक बोलतात. यस, ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले आणि ब्रह्मस्वरूपाचं वर्णन जगाला न्यायले, म्हणून त्या ब्रह्माची सुद्धा त्याची तुलना करू नको. ब्रह्माचा पुढी बापा कनकाधिक नामे विख्यात अतिया फळमुळे नाडळता भरलिया ब्रह्मी. आता त्या पुढच्या जी शाखा आहेत, कसं नक्षनांनी ऋषी मुनीच्या आहेत, त्या सगळ्यात शेवटचे टोक आहेत त्या, आणि त्यांचे फळ मुळ सगळं ब्रह्मच आहे, त्याचं नाव त्याचे फळ ब्रह्म, मुळ ब्रह्म, पान ब्रह्म. त्यांना सगळं माझी प्राप्ती करून शेवटच्या टोकाला ऋषी मुनी मला जाणतात. त्याचे सगळं मला पूर्ण परिपूर्ण ते मलाच पाहतात. असं हेच पर्यंत आपण थांबू आता. चिंतन घेऊ, खूपच मस्त आहे. आता आपण घेऊ विचारसागर, आपण थांबूया आता. एवढं काय की नाही, घेऊ का, घेऊ बरं काय नाही भरली ह्या ब्रह्म. त्या फांदीला फळ नाही, मुळ नाही, पान नाही, त्याला साखर ब्रह्मरूपता प्राप्त झाली. त्या शाखाला फांद्या, फळ, पण वेगवेगळे आहेत रूप, पण त्यांना सगळं ब्रह्मच आहे. पण त्या फांद्या ज्या ब्रह्मरसानं भरलेल्या आहेत, त्याला पान ब्रह्म, फळ ब्रह्म, फळ ब्रह्म, सगळं ब्रह्म आहे. असे त्या ऋषीमुनीच्या फांद्या ब्रह्मरसानं सौकडूनच बदल्यात. त्याच्या पुढे कोणताच लोक नाही, शेवटचा लोक म्हणे त्याने मला प्राप्त केले. ऐका, ऐसी मनुष्यापासून मी जाणावी, ऊर्ध्वी ब्रह्मेशाती पालवी, शाखाची वाडी बरवी, उंचाती पै. अशा प्रमाणे मनुष्य लोकापासून शिवलोक ब्रह्मा लोकांकडे जाणाऱ्या ह्याच फांद्या येतात. कुणी स्वर्गाकडे गेलं, कुणी इकडे गेलं, नरकाकडे गेलं, कुणी जन्माकडे गेलं, कुणी गर्भाकडे गेलं, कुणी अधोगतीकडे गेलं, कुणी पितरलोकाकडे गेलं, कुणी इंद्र झालं, कुणी इंद्र झालं, आणि कुणी ब्रह्म झालं. अशा मनुष्यापासून जी मनुष्य लोकाची जी फांदी आहे, तिथून जी सुरुवात आहे त्या माझ्या प्राप्तीचे ऋषीमुनी ज्ञान. आणि बाकीचे इकडे राहणारे स्वर्गात, चंद्रलोक, ब्रह्मलोक, शिवलोक, आणि बाकीचे जे लोक स्वर्गलोक, इंद्र, हे जे लोक ज्या ज्या फांदीने जे जातात, ऋषी, पितर, कुणी पितर होतात त्या पितर लोकात, चंद्रलोकात ग्रह नक्षत्रे बनले. अशी मनुष्यापासून जी सुरुवात आहे, ह्या फांद्या इथूनच येतात आणि टोक शेवट माझ्यापाशी. सगळं जाणार फांदी माझ्याकडे, बाकी सगळ्या मनुष्यापासून मी जाणावी, ऊर्ध्वी ब्रह्मेशाती पालवी, शाखाची वाडी बरवी, उंचावी पै. ही शाखाला शाखा, शाखाला शाखा अशी उंच गेल्या, आणि शेवटची शाखा मला प्राप्त झाली. हा संसार निर्गुण तुला कळालं, असं भगवंत बोलले. पार्था ऊर्ध्वीची या ब्रह्मादी, मनुष्यत्वाची होय आदी, म्हणून ये आधी म्हणतली मूळ.
पार्थावृद्धीचे या ब्रह्मादी. मनुष्याचं गुरुरूप ब्रह्मच आहे. ती शाखा मुख्य आहे, ती शेवटची आहे, ती मला प्राप्त होती. मनुष्याची या ऐसी पार्थावृद्धीची या ब्रह्मादी शेवटचा टोक ऊर्ध्व ब्रह्म, ती शाखा मनुष्याचं मूळ रूप आहे. ऊर्ध्वमुळे ह्या वाक्याला पहिल्या श्लोकात ऊर्ध्व आहे. ऊर्ध्वी ब्रह्मे देशा नाही सॉरी मनुष्यत्वाची होयादी. मला प्राप्त करण्याला मनुष्य दिवस करणे म्हणून मनुष्यच मूळ आहे मला जाण्यासाठी. त्या एवढी तर तू माझ्याकडे येतोस म्हणून मनुष्य रूप बघा. म्हणून आधी म्हणतली मुळे मनुष्य देहाची फांदी ही मला जाणण्यासाठी मुख्य रूप आर्यच आहे. आणि ह्या देहातून मला माझी प्राप्ती तुला करता येते. म्हणून मला जाणण्याचं मूळ हे मनुष्य देहाची फांदी आहे. एवं तुझा अलौकिक हा ऊर्ध्वादी शाखू. म्हणून एवं तुझा अलौकिक हा अधोध्व शाखू सांगितला भवरूपू ऊर्ध्वमूळ. एवं तुझा अलौकिक हे ज्ञानाचं चिंतन जे अलौकिक आहे. संसार चिंतन लौकिक आहे. जे नाश पावतं ते लौकिक आहे, जे खोटं ते लौकिक आहे. पण जे अविनाशी आहे ते मी आहे. ब्रह्मस्वरूप उंच आहे, शेवट टोक मी आहे. त्याला प्राप्तीचं साधन मनुष्य देह आहे. त्याला प्राप्त केला हा संसार वृक्षातून. हे वृक्षातून पण तुला मी सांगितलं. आणि भवरूपू हा संसार रूपाच्या वृक्षाचं निरूपण मी तुला सांगितलं. आणि ऊर्ध्व मूळ सगळ्यात शेवटचा टोक मी आहे. ते ब्रह्मस्वरूप तुझं रूप आहे. आणि त्याच्या रूपाला तू प्राप्त करणं हे तुझं ध्येय आहे, हे तुझं कर्तव्य आहे. हे संसार वृक्षाचं निरूपण करताना तुला मी सगळं काही सांगितलं. ऊर्ध्व मूळ परब्रह्म आहे ते तुला मी समजून सांगितलं. त्याच्या पुढे कोणताच लोक नाही, त्याच्या पुढे कोणती फांदी जात नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये पहिला शब्द ऊर्ध्व मूळ आत्ता लागला शब्द पर्यंत सांगितलं. इथं बघा ऊर्ध्व मूळ लिहिले तर बघा, आधी वाचत जा गोवी. हे आत्ता कळाला एक शब्द. काय बोट भरून काय कळत आहे आत्ताच कळालं. हे उग बिनकामाचे किती म्हणलं ऊर्ध्व मूळ 15 म्हणून म्हणते बोट भरून काय होत नाही. आला तर राग आला मला काय करायचं नाही मी नसते मुलीत गुणाला. हे आहे ते आहे, काही कळत नाही. कळतच नाही बोट भरून. चूक चूक मान्य करायला काय अर्थ. बघा ना एवं तुझं अलौकिक हा ऊर्ध्व शाखा सांगितला भवनपूर्ण आणि आधीची ही मुळी. आता संसार वृक्षाच्या फांद्या कुठे कुठे गेल्या सांगितलं की. आणि आधीची हे मुळे उपपत्ती परसविली सवी वळे. सगळं सांगितलं. उपपत्ती ही फांदीकडे गेली, तिकडे गेली, तिकडे गेली, सगळं सांगितलं तुला. अर्धी वरची खालची मधली. आता परिस उन्मळे कैसे निहा हा संसार वृक्ष उपटून कसा टाकायचा, खाली कसा पडतो हे तुला सांगत. सगळे ज्ञान मदशाक मश्वस्थम मना कसा प्राप्त. काय बोलतो तरी वाचून मी कळना, पाठ करून मी कळना, आम्ही तेच साधू शिवा मार्ग मिळेना. किती अवलंबून आपलं वाचलं की आपल्याला वाटतं आम्ही वाचलं. बाबो एवढा अभिमान आहे आपल्याला ताई. रिकामं डबडे पण तुझं काय कळत ताई. श्लोकातलं कळून घ्या ना बाप्पा. अशा अर्धवट भेंड राहू नका ना. ऐकतोय रोज झोपताना. आज एवढ्या गोव्या कळाला, एवढे श्लोक कळाले, झालं विवेकाला शक्ती आली, वैराग्य बुद्धीला आवडू लागलं. हे तरी कळावं ताई. एक एक टप्पा वाढावं ताई. देह पडायच्या आधी वाढावं. माती कळतच नाही तर वाढण कुठं. जेव्हा जेव्हा श्लोकात गीतेत ओवी जेव्हा बुद्धी प्रवेश करते तर त्याची अनुभूती घेते, ती शक्ती आत येते. आणि मग ती बुद्धी त्या खोट्याला सोडून देते आणि खऱ्याकडे येते. मग तिला संसाराचं काय देणं देणं नसतं. काय आलं, काय गेलं, काय दिसलं, काय राहिलं, सगळ्याचा अत्यंत अभाव असतो. पण बाकीच्या संसारिकाला काय माती कळतं का. म्हणून तर वाचून जे मिळत नाही ते कळून मिळत. आणि हे श्रवण साधूच्या वाया कसं असावं लागते. कसं कळण आपल्याला ताई. बुद्धीचा काही स्वतःच्या बुद्धीचा विनियोग इथं होतच नाही. किती नाचा तुम्ही होत नसते. आता ऐका. न रूपमस्ये तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा
अस्वस्थमेनं सविदूढमूला मसंगशस्त्रेण दृढेन चित्वा. कोणत्या शस्त्राने हे वृक्ष कापला जाईल? मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा. ह्याच्या फांद्या कशा कापल्या जातील? कोणतं शस्त्र आहे? असंग होणं हे शस्त्र आहे. मसंग लपलंय असंगात रूप आहे. जेव्हा प्रतीती आली हा संसार समोरून पडला. न रूपमस्येह ऐका तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अस्वस्थमेनं. याचा श्लोक तुम्हाला उद्या सांगाल. ह्याला अर्धा घंटा लागते मला. विस्तार आहे. नाही घेतलं मी श्लोकापर्यंत आले. दुसरं श्लोक संसार रूप दिसून ते खरं नाही. आणि मी माझ्या वाचून काय संसार लक्ष नाही. न रूपमस्ये तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा. पुढे सांगते. याला वेळ नाही. मला विचारसागर घ्यायचा आहे. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. थोडं विचारसागर